मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभम आणि कीर्ती बाहेर येतात. कीर्ती शुभमकडे पाहून त्याला विचारते, अहो तुम्हाला काय मला महत्त्वाचं सांगायचं होतं ते सांगा. तेव्हा शुभम सांगतो की मला तुमची माफी मागायची होती, कारण जे स्वप्न तुम्ही लहानपणापासून पाहिलं होतं ते स्वप्न फक्त आता माझ्यामुळेच पूर्ण होणार नाही. आणि तुम्ही जरी मला माफ केलं ना तरी मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही, असं तो कीर्तीला बोलतो. तेव्हा कीर्ती सांगते, तुम्ही जे बोलताय ना ते माझ्या मनात पण नाही. तरीही हे स्वप्न आपल्या बाळापेक्षा मोठं नाही. आई होणं ही खूप आनंदाची गोष्ट असते. तेव्हा शुभम बोलतो, ही गोष्ट आनंदाचीच आहे, परंतु आता आपण दोघंही मनापासून या गोष्टीसाठी तयार नाही आहोत. कारण तुम्ही फक्त जिजी अक्का, भाऊ आणि घरातील सर्वांचा विचार करत आहात. त्यासाठी तुमच्या स्वप्नांचाही त्याग करत आहात. तेव्हा कीर्ती शुभमच्या तोंडाला हात लावून त्याला शांत करते आणि बोलते, मी कुठलाही त्याग करत नाही, कारण या गोष्टीवर मी खूप शांतपणे विचार केला होता. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की काही गोष्टी अजिबात माझ्या मनासारख्या होत नाही, परंतु त्या बदल्यात मला खूप मोठं सुख मिळत आहे. तुम्ही बाबा होणार याचा आनंद तुम्हाला नाही का? तेव्हा शुभम हो बोलतो आणि घरातील सर्वजण खूप खुश आहे असं सांगतो. पण तुमचा हा त्याग तुमच्या आनंदापेक्षा खूप मोठा आहे. तुम्ही पोलीस अधिकारी बनू शकत नाही, विचार पण मी आता करू शकत नाही. तुमचं स्वप्न असं अर्ध्यावर मी तुटू देणार नाही. तेव्हा कीर्ती शुभमला समजावते, कारण शुभम खूप नाराज असतो. तो खूप अस्वस्थ असतो. कीर्तीचं स्वप्न पूर्ण होणार नाही या विचाराने त्याला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा कीर्ती शुभमला सांगते की मला आई होण्याचं सुख आता उपभोगायचं आहे. आपलं बाळ जेव्हा थोडं मोठं होईल ना तेव्हा मी माझं ट्रेनिंग पुन्हा इकडे येऊन कंप्लीट करील, असं ती शुभमला सांगते. शुभम तिच्याकडे पाहत तिला विचारतो, असं करता येतं का? तेव्हा कीर्ती हो बोलते. तेव्हा शुभमच्या जीवात जीव येतो. त्यानंतर कीर्ती शुभमला सांगते, मी जेव्हा इंटरव्ह्यू पास झाले होते तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर किती आनंद होता, तसाच आनंद तुम्ही बाबा झाल्याचा मला पाहिजे. तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसेल का, असं ती शुभमला विचारते. तेव्हा शुभम डोळे पुसतो आणि कीर्तीला शब्द देतो, मी आनंदी राहील. दुसरीकडे विक्रम कमला मावशींच्या नातीला घेऊन घरी येतो. सोनाली ते पाहून खूप खुश होते आणि कमला मावशी पण इकडे आल्या आहेत का, असं ती विक्रमला विचारते. विक्रम सांगतो, नाही, त्या उन्हातानाच्या तिला बाहेर घेऊन चालल्या होत्या, म्हणूनच मी ह्या बाळाला इकडे घेऊन आलो. तर विक्रम सोनालीला बोलतो, ही मुलगी किती गोड आहे, अगदी सेम तुझ्यासारखीच दिसायला आहे, टपोरे डोळे, सडक नाक. तेव्हा विक्रम तिची खूप तारीफ करत असतो, तर सोनाली पटकन बोलून जाते, माझ्या लेकीला नजर लावू नका. हे ऐकून विक्रमला धक्का बसतो, तर सोनाली पटकन विषय बदलते. तेव्हा विक्रम सोनालीला बोलतो की जर मला मुलगी झाली असती तर मला खूप आनंद झाला असता. हे ऐकून सोनाली आश्चर्यचकित होते आणि विक्रमला विचारते, आपल्याला मुलगी झाली असती तर तुम्हाला चाललं असतं का? तेव्हा विक्रम खुश होत सांगतो की माझ्या घरी लक्ष्मी आली याचा आनंद माझा द्विगुणित झाला असता. हे ऐकून मात्र सोनालीचा चेहरा पडतो. तेव्हा विक्रम सोनालीला सांगत असतो की जेव्हा जान्हवी घरात जन्माला आली तेव्हा भाऊ आनंदाने वेडे झाले होते, आनंदानेच उड्या मारत होते. ते सर्वांना सांगत होते की माझ्या घरात लक्ष्मी जन्माला आली, मला लेक झाली, आणि मला जर अशीच मुलगी झाली असती ना तर मी पण आनंदाने असाच भाऊंसारखा वेडा झालो असतो, तिच्याबरोबर खूप भातुकलीचा खेळ पण खेळला असता. हे ऐकून मात्र सोनालीचा चेहरा अजूनच पडतो. ती टेन्शनमध्ये येते आणि विक्रमला विचारते, जिजा अक्कांना परंतु लेक झालेली आपल्याला चाललं असतं का? तेव्हा विक्रम बोलतो, जान्हवीनंतर 20-25 वर्षांनी आपल्या घरात लेक आली याचा आनंद आपल्यापेक्षा जास्त जिजा अक्कांना झाला असता. तेव्हा सोनाली मनात विचार करते, मी माझ्या पोटच्या लेकीला दूर केलं, ही माझी खूप मोठी चूक झाली. माझ्या ह्या चुकीमुळे आमच्या दोघांनाही आपल्या लेकीपासून दूर राहावं लागणार, याचं तिला खूप टेन्शन येतं. इकडे कीर्ती आणि शुभम ऑफिसमध्ये येतात. कीर्ती त्या सरांना सांगते, मला लिव्ह सर्टिफिकेट पाहिजे आहे. तेव्हा ते बोलतात की अगोदर तुम्हाला मेडिकल रिपोर्ट आणावे लागतील, कारण तुम्ही प्रेग्नन्सीचं कारण सांगून हे ट्रेनिंग अर्धवट सोडत आहात. त्यामुळे शुभम बोलतो, ह्या खरंच प्रेग्नेंट आहेत, त्या खोटं का बोलतील? तेव्हा ते सर सांगतात की इथल्या नियमात ते बसत नाही, त्यांना मेडिकल सर्टिफिकेट हे जोडावंच लागेल. तेव्हा कीर्ती ठीक आहे असं बोलते.
त्यानंतर कीर्ती मेडिकल चेकअप करते, परंतु रिपोर्ट अजून आलेले नसतात. तर शुभम तिला बोलतो, आपली 5ची ट्रेन आहे, मग जर रिपोर्ट यायला थोडा वेळ लागत असेल तर आपली ती ट्रेन मिस होईल. तेव्हा कीर्ती सांगते, मी रोमाला सर्व फॉर्मॅलिटी कंप्लीट करायला सांगते. असं म्हणून ते रोमाबरोबर बोलायला जातात. दुसरीकडे सोनाली विक्रमला सांगत असते की आता एमिलीचं पण बाळ येईल, त्यानंतर जाऊबाईंचं पण. मग आपल्या घरात किती किलबिलाट होईल, नुसता गोंगाट होईल. जिजा काही खूप खुश होतील. विक्रम तिला बोलतो, जरा हळू बोल, दुसऱ्यांना 3 महिने कळता कामा नाही की कीर्ती वहिनी प्रेग्नेंट आहे. तुझ्या कितीही पोटात दुखत असलं तरी कुणाला सांगायचं नाही. तेव्हा सोनाली, ते माझं चांगलंच लक्षात आहे, असं विक्रमला सांगते. आणि मी डिंकाच्या लाडवांचं सामान जेव्हा घेऊन येत होते तेव्हा मार्केटमध्ये मला कमला मावशी दिसल्या होत्या. चुकून माझ्याकडून नेमकी ती पिशवी खाली पडली आणि कमला मावशींनी पाहिली. खूप प्रश्न विचारू लागल्या की आता कशाला डिंकाचे लाडू करायचे, परंतु मी त्यांना उत्तर न देताच इकडे आले, असं ती विक्रमला सांगते. विक्रम तिला सक्त ताकीद देतो की कीर्ती वहिनींची गुड न्यूज कुणालाच सांगायची नाही. तेव्हा सोनाली हो बोलते. तेवढ्यातच कमला मावशी विक्रमला आवाज देतात आणि बाळाला घेऊन ये बाहेर, असं बोलतात. इकडे जिजा अक्का आणि भाऊ शुभम कीर्तीची वाट पाहत असतात. तेव्हा जिजा अक्का बोलतात, आता दोघेही आले ना, आपण अगोदर कीर्तीच्या मित्रमैत्रिणींना ही मिठाई देऊयात आणि मग लगेच स्टेशनला जाऊ. तसंही कीर्तीचं सामानही भरून झालं आहे. तेवढ्यातच शुभम आणि कीर्ती तेथे येतात. तर जिजा अक्का कीर्तीला विचारतात, तुझ्या हाताला काय झालं? कीर्तीने हाताला बँडेज लावलेलं असतं. तेव्हा कीर्ती सांगते, ऑफिसमध्ये मेडिकल सर्टिफिकेट द्यायचं होतं, त्यासाठी त्यांनी रक्ताची चाचणी करून घेतली. तेव्हा जिजा अक्का सांगतात, तुझं रक्त घेतलं, परंतु तू तर काही खाल्लं नव्हतं. मी येतानीच तुझ्यासाठी डिंकाचे लाडू बनवून आणले आहेत, असं म्हणून तिची खूप काळजी करतात आणि तिला डिंकाचा लाडू खायला देतात. तर जिजा अक्का आणि भाऊ मिठाई वाटण्यासाठी बाहेर जातात. जिजा अक्कांचा उत्साह पाहून शुभमला तर टेन्शन येतं. तेव्हा तो कीर्तीच्या युनिफॉर्मकडे पाहतो आणि बोलतो, आता बाकी कशालाच महत्त्व राहिलं नाही. तेव्हा कीर्तीही त्या युनिफॉर्मकडे पाहत राहते. दोघांचेही डोळे पाणवलेले असतात. कीर्ती शुभमला सांगते, काही गोष्टींचं महत्त्व कधीच कमी होत नाही. शुभम खूप नाराज असतो. तेव्हा त्याचा मूड ठीक करण्यासाठी कीर्ती त्याने काढलेल्या आरशावरची स्माईल दाखवते आणि बोलते, हे तुम्ही मला दिलेलं हसू, असंच हसू मला तुमच्या चेहऱ्यावर पाहिजे. कीर्तीच्या समाधानासाठी तो थोडं हसतो. तेवढ्यातच जिजा अक्का आणि भाऊ तेथे येतात. भाऊ कीर्तीला सांगतात, तुझ्या सर्व दोस्तांना मिठाई दिली, त्यांना खूप आवडली, आता त्यांना आयुष्यभर तुझी आठवण पण येईल. तर जिजा अक्का लगेच बोलतात, आठवण येण्यासाठी तिला इथून निघू देत तर. तेव्हा भाऊ, जिजा अक्का आणि शुभम रूमच्या बाहेर जातात. तर कीर्तीला ती रूम सोडताना खूप वाईट वाटतं. तिचा पाय निघत नाही. तेव्हा तिच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. तेव्हा ती त्या युनिफॉर्मकडे पाहत राहते. शुभम आणि भाऊंनाही कीर्तीचं खूप वाईट वाटत असतं. तर जिजा अक्का कीर्तीला विचारतात, कीर्ती आता आपण निघायचं का? तेव्हा कीर्ती होकारार्थी मान हलवते आणि रडक्या चेहऱ्याने बाहेर जायला निघते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये शुभम, कीर्ती, जिजा अक्का आणि भाऊ गाडीत बसतात आणि जायला निघतात. तेवढ्यातच रोमा तेथे पळत येते. कीर्तीला सांगते, तुझे रिपोर्ट आले आहेत. कीर्ती पाहते तर ती प्रेग्नेंट नसते. तेव्हा कीर्ती सर्वांना सांगते, माझे रिपोर्ट निगेटिव्ह आले, मी प्रेग्नेंट नाही. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.